नमस्कार मित्रांनो, मी रायगडचा दीपेश या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी आलो आहे गावी म्हणजे मामाच्या गावी आलो आहे. आणि मी आत्ता जस्ट इथे उभा आहे. ते ठिकाण आहे म्हणजे पडसावण, जे आपल्या घराच्या मागच्या साईडला असतं ते. तर मित्रांनो, तुम्हाला ते पडसावण दाखवतो आणि नंतर त्याबद्दल तुम्हाला सांगतो हे कोणी बांधलं आणि कोणी एवढं उभं केलं ते. चला मित्रांनो, पहिले तुम्हाला पडसावण दाखवतो, पूर्ण जेवढा एरिया आहे तेवढा. चला. सुरुवात आपण तुळशीपासून करूया. हे बघा, तुळस वगैरे असे लावलेले आहेत आणि ते असे उगवतातच म्हटलं तरी. हे बघा, पहिली वरती जाऊन येऊ, नंतर दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे आंब्याचं झाड आहे. त्यात बहरलेत आंबे आणि हा खूप मोठा एरिया आहे इथे मित्रांनो. हे बघा, हे आपल्या फाट्यांची खोपडी बनवलेली आहे. त्या फाट्यांची खोपडी बोलतात ते. बघा मित्रांनो, ते अर्धे इथे फाटे पडलेले आहेत आणि हे घर आहे खाली. आता तुम्हाला बोललो ना की घराच्या मागच्या साईडचं पडसावून ते आपलं असं, आणि ते प्रत्येकाच्या गावी असतंच. हे बहुतेक तरी आंब्याचे झाडच आहे तिथे. इकडे फणसाचं झाड होतं, ते हे वाला ते तोडण्यात आलं आहे. ते पण खराब झालं होतं झाड वगैरे, तोडण्यात आलं आहे. हे बघा, आंबे कसे बहरलेत आता. हे बघा, आणि इथे आता बाबा आहेत ते सगळं सांभाळतात. मम्मीचे बाबा आहेत ते. पण ॲक्च्युली त्यांच्याने जास्त होत नाही, पण जेवढं होतं तेवढं करतात. आणि म्हणून हे सगळं आता पाळापाचोलं आहे. ते आता कोण करणारा कोण नाही एवढं, पण जेवढं होतं तेवढं ते करतात त्यांचे. तर मित्रांनो, हे आता एरिया तुम्ही एवढं तुम्हाला दाखवलं, अजून तुम्हाला पुढे आहे ते दाखवतो. आणि हे बघा, हे कसलं झाड आहे मोठ्या मोठ्या पानांचं? तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा, की मला पण माहिती नाही आहे. बाबांनी खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली होती इथे. मित्रांनो, हे झाड आहे ना आंब्याचं, हे खूप मोठं होतं, पण त्याला तोडून छोटं केलं कारण की ते खूप गिचमिडे वगैरे होत होते. आणि प्लस आंबे वगैरे येत होते, पण कमी येत होते, कमी प्रमाणात येत होते. पाळापाचोला आहे, पाय पण टाकायला भीती वाटते. हे चिक्कूचं झाड आहे. बघा मित्रांनो, हे चिक्कूचं झाड आहे. इथे बहुतेक तरी तुम्हाला आंब्याचे झाडच दिसतील.
मित्रांनो इथे काजूचं झाड पण आहे बघा. हे काजूचं झाड आहे आणि इथे जो काय सध्या तुम्हाला वाटत असेल की काजूचं झाड दाखवतो, पण काजू नाहीत. पण काजू आत्ता येणार नाहीत, काजू मेपर्यंत येतात. आणि तुम्हाला माहिती असेलच एक त्या साईडला पण होतं जिथे तुम्हाला दाखवलं ना मी, झाड तोडलंय, फणसाचं झाड. इथे फणसाचं झाड तोडलंय, तिथे होतं तिथे, ते पण झाड तोडून टाकलं. आणि गावातले लोक कसे येऊन असे चोरून घेऊन जात होते काजू वगैरे. आणि हे बघा मित्रांनो, ते नारळ वगैरे लावलेले आहेत. इथे पण नारळ खूप होते, ते पण मोठे मोठे झाले होते नारळाची झाडं. हे बघा इथे सध्या तरी मला 2 दिसत आहेत. हे बघा खूप छान वाटतं असं बगीचा बघायला. हे बहुतेक कोकमाचं झाड आहे, जे आपण कोकम खातो ते वालं झाड आहे. जरी तुम्हाला माहिती असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कळवावे, हे नक्की कोकमचं झाड आहे की कोणतं आहे ते. तुम्हाला पानं वगैरे दाखवतो त्याची. हे बघा इथे एक केळीचं झाड पण होतं, ते पण सुकलं. आता इथे पहिल्या पहिल्या आहे ना खूप सारं होतं काय काय ते बघण्यासारखं. आणि मेन म्हणजे इथे बघण्यापेक्षा इथे खाण्यासाठी खूप काय होतं. आमच्या बाबांनी दिलं होतं आम्हाला इथे. मित्रांनो ते बाबांची तुम्हाला नंतर ओळख करून देतो मी. थांबा, अजून इथे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्यासारख्या आहेत. फक्त 2 मिनटं तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आपण खाली जाऊया त्यासाठी. हे बघा छोटी छोटी ते फुलं वगैरे येतात, ते उगवतात, तर तुम्हाला माहितीच असेलच. हे बघा झेंडूची फुलं वगैरे लावलेली असतात. ही झेंडूची नाहीत, हे त्या फुलांची नावं मला पण माहिती नाहीत. तर मित्रांनो या फुलांची नावं काय माहिती असतील तर तुम्हाला, तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. झेंडूची फुलं आहेत, ते फुलं आहेत, ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बोललो मित्र, हे बघा मित्रांनो, ही झेंडूची फुलं, पण हे पण झाड सुकून गेलं आहे. छोटे छोटे रोपटं असतात ते, सॉरी झाड नाही रोपटं असतं ते सुकून गेलं आहे या झेंडूच्या फुलांचं पण. तरी पण झेंडूची फुलं येत आहेत थोडी थोडी, म्हणजे आपल्या देवाला हार बनवण्यासाठी वगैरे कामाला येत आहेत ते. आणि त्याच्या जस्ट बाजूला मिरच्यांची छोटे छोटे रोपटे लावलेले आहेत. तुम्हाला मिरची सुद्धा दाखवतो मित्रांनो. हे बघा, हे बघा ही मिरची अजून पण आहे, ते बघा. हे बघा हे म्हणजे सगळं बाबांनी एवढं उभं केलेलं आहे इथे घरच्या. मित्रांनो हे आता मिरचीचं वगैरे आणि झेंडूचं वगैरे तुम्ही रोपटे छोटे छोटे पाहिल्याच आहेत. ते हे सगळं बाबांनी इथे सगळं उभं करून ठेवलं आहे. ते म्हणजे घरच्या घरी आपल्या फळभाज्या वगैरे जे लागतील ते बाहेरून कुठून आणता, आपलं ओरिजिनल, नो डुप्लिकेट काही नाही याच्यामध्ये. ओरिजिनल जेवढं आपल्याला लागेल तेवढं मिळतं इथेच. मिरची वगैरे, तिथे दुधी भोपळा वगैरे आहे. टोमॅटोचे पण, टोमॅटोचे झाडं आता म्हणजे टोमॅटोचे जे वेल का काय ते आपले छोटंसं असतं ते रोपटं, ते पण आता सुकलं पूर्ण. हार्डली 2 ते 3 टोमॅटो आहेत त्याच्यामध्ये. आणि दुधी भोपळ्याचे पण 3 ते 4च आहेत दुधी भोपळे त्याच्यावरती. ते पण तुम्हाला मित्रांनो दाखवतो. हे बघा एक इथे एक आहे दुधी भोपळ्याच्या वेळीवरती दुधी भोपळा. आणि पुढे पण दाखवतो तुम्हाला.
बघा मित्रांनो, दुधी भोपळ्याची वेल आहे इथे. इथे पण दोन दुधी भोपळे दिसत आहेत. हे बघा मित्रांनो. आणि त्या बाजूला जस्ट बाजूला जास्वंदीची फुलं वगैरे होते, ते आता मावळ झालं ना म्हणून दिसत नाहीयेत. हा बघा इथे आहे, इथे पण आहे. इथे सफेद जास्वंद आहे ते बघा. ही कळी बघा मित्रांनो जास्वंदीची. आणि तुम्हाला बोललो होतो ना की टोमॅटो वगैरे आहेत. ते बघा, हे छोटं आहे आणि ते 2-3 आहेत ते मोठे आहेत, पण अजून ते पिकले नाही आहेत. इथे पण मिरचीचं आहे बघा, मिरची छोटं रोपटं या साईडला सुद्धा. मित्रांनो टोमॅटोच्या बाजूला कढीपत्त्याचं पण रोपटं आहे बघा मित्रांनो इथे. मित्रांनो हे बघा, इथे दारची पण भाजी आहे, जे गावी राहणाऱ्या लोकांना माहिती असेलच. ही भाजी अशी असते ते. हे बघा मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला बाबांनी जेवढं साम्राज्य उभं केलेलं आहे ते तुम्हाला दाखवलंच आहे मी. मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची राहिली, ते म्हणजे करंदे आणि रताळे. इथे बाबांनी हे करून ठेवले बघा. या जमिनीच्या आतमध्ये रताळे आणि करंदे असतात. आता मला पण माहिती नव्हतं, तर आता माझी मम्मी इथे आली होती तर तिने सांगितलं इथे रताळे वगैरे आहेत, करंदे वगैरे आहेत. तर ते मला माहिती नव्हतं म्हणून तुम्हाला सांगायचं राहून गेलं, सॉरी त्यासाठी. तरी आता मित्रांनो तुम्हाला थोड्या वेळाने बाबांची ओळख करून देतो मी. मित्रांनो आता मावशी आणि मम्मी इथे आता पारख करणार आहेत नक्की इथे काय काय आहे ते. आणि ते सगळं इथून मला वाटतं भाजी वगैरे आहे, जे ते दुधी भोपळा वगैरे मिरची वगैरे आहेत ते सगळं काढून बहुतेक मुंबईलाच घेऊन जाणार असं मला वाटतंय. पण तेवढं नाही करत, कारण की ते गावाला काही मिळत नसल्यामुळे बाबांना आणि आईला वगैरे खाण्यासाठी पाहिजेलच ना. ते गावचं तर गावचं शेवटीला. हे बघा एक सगळ्यात नारळाचं मोठं झाड आहे, सगळ्यात उंच हेच आहे इथे. मित्रांनो हे आहे मामाचं घर आणि ह्या घराच्याच मागे पर्सोना आहे बरोबर. आणि हे आहेत बाबा, हे सगळं यांनी उभं केलं आहे. इथे झाडं वगैरे सगळं जेवढं रोपटं वगैरे आहेत ते यांनीच केलं आहे. मित्रांनो हे आहे मोरवणे गाव, मामाचं गाव म्हणजे मोरवणे. ही मावशी माझ्याकडे रागाने का बघते मला तेच कळत नाही. मम्मी ही भाजी कोणती आहे? ही वाली हातात आहे ती तुझ्या? शेकट्याची भाजी आहे. कोणती? शेकट्याची. आणि ही फुलं तीच. आणि ही भाजी. ओके मित्रांनो ही बघा शेकट्याची भाजी, ही आपण घरी आपल्या बनवली जाते आणि गावची पालेभाजी आहे ही, तर तुम्हाला माहिती असेलच. हे आहे आपल्या अंगणातलं तुळस, हे अंगणातली तुळस बोलतो हे बघा मित्रांनो. आणि हे अंगण आहे आपलं. त्या अंगणामध्ये आता ते नंतरला चोपून वगैरे घेतील नंतरला. आणि ही माझी आई,
ती लाजते की बोलते कॅमेरा आहे, कॅमेऱ्यामध्ये कसा बघायचा. आणि ही माझी दुसरी आई ही बघा, हे बघा बसल्या, ती पण पदर घेते डोक्यावरती. हां, ते तर जुन्या बायकात म्हणून लाजतात ते मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, ही व्हिडिओ आता आपण इथे स्टॉप करत आहोत. म्हणजे आता सगळं तुम्हाला दाखवून झालेलं आहे. आणि माझं हेच दाखवणं होतं की बाबांनी किती काय केलं आहे आणि त्यांच्या वयानुसार त्यांनी खूप काही करून ठेवलं आहे. ते तुम्हाला दाखवायचं होतं, ते दाखवलं तुम्हाला मित्रांनो. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.